नमस्कार मंडळी, आज आपण पिझ्झा बनवूया आणि पिझ्झा बेस न विकत आणता आपण पिझ्झा बेस सहित आपण पिझ्झा बनवूया. पिझ्झा घरी कसा बनवायचा ते आपण पाहूया. बेस, पिझ्झा सॉस आणि भाज्या ज्या घरी अस्तित्वात असतील त्या घेतल्या तरी चालेल. आणि मी घेतल्यात ह्या असंच घेतल्या पाहिजेत असं काही नाही. तर आपण सर्वप्रथम साहित्य सगळं पाहूया. पिझ्झा बेस बनवण्यासाठी साहित्य काय आहे तर मैदा घेतलेला आहे 2 कप. ह्या कपाने 2 कप, तर ह्या कपानेच आपल्याला 180 ml इतकं पाणी घालायचं आहे. तर म्हणजे हा कप पाऊण कप, तोही गरम पाणी. इस्ट घेतलेलं आहे 1 पॉकेट इस्ट. अर्धा चमचा साखर घेतलेली आहे. हे झालं डो बनवण्यासाठी, म्हणजे पिझ्झा बेस बनवण्यासाठी. आणि आपल्याला पिझ्झा सॉस पण आपल्याला बाहेरून विकत आणायची गरज नाही. टोमॅटो प्युरी, घरी टोमॅटो असतील ती वाटून घ्यायची मिक्सरला. चिली फ्लेक्स घालायचे, काळी मिरी आणि सीझनिंग घालायचे. इतकं साहित्य त्यामध्ये घालायचं आणि थोडंसं तेल घालायचंय आणि मीठ थोडंसं. आणि थोडेसे लसूण बारीक ठेचून घालायचे, एकदम बारीक ठेचायचंय. आणि पिझ्झा मध्ये आपल्याला घालायला भाज्या कुठल्या घालायच्या तर सिमला मिरची घालायच्या 3 प्रकारच्या. हिरवी आपल्याकडे मिळते, एक हिरवी आणायची आणि सगळ्या कलरच्या रंगीबिरंगी असतील तरी चालेल. मशरूम घेतलेला आहे, ऑलिव्ह घेतलेला आहे, काळं घेतलेलं आहे, तुम्ही हिरवा ऑलिव्ह मिळते तेही घेतलं तरी चालेल. कांदा घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, ब्रोकोली घालू शकता तुम्ही, कुठल्याही भाजी पिझ्झा मध्ये घालू शकता. चीज घेतलेला आहे, मोझरेला चीज घेतलेला आहे. आणि तुम्हाला जे घरी अस्तित्वात चीज असेल ते घेतलं तरी चालेल, पण पिझ्झाला चीज पहिलं लागतं. थोडंसं आपल्याला तेल लागणार आहे. ऑलिव्ह ऑइल असेल तर सगळ्यात चांगलं, किंवा नसेल तर मी साधं घेतलेलं आहे, साधंही घेतलं तरी चालेल. तर चला मग आपण पुढे रेसिपीला सुरुवात करूया. आपण पहिला बेस बनवायचे पिझ्झा आणि पिझ्झा सॉस बनवायचे ते आपण पाहूया. आता आपण पहिलं पाणी घालून घेऊया, गरम पाणी. 180 ml पाणी घालायचंय. तर हे पाणी आपल्याला अंदाजानुसार कमी जास्त पण होते, तर मी 180 ml घातलेलं आहे. हे 250 ml चा आहे कप असतो, तर मी 180 ml ह्यामध्ये घालून घेते गरम पाणी. आणि आपल्याला 7 ग्रॅम फक्त इस्ट वापरायचे असते, तर 7 ग्रॅमच हे पॉकेट आहे मिळते, तर 7 ग्रॅमचं इस्ट पॉकेट पण ह्यामध्ये 7 ग्रॅम इस्ट घालून घ्यायचं. आणि ही 1 चमचा साखर घेतलेली तीही घालून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं. आता 10 मिनिटासाठी हे झाकून ठेवायचं मिश्रण. ईस्ट रेसला ठेवलेलं आहे, तो पण आपण सॉस बनवून घेऊया. आता सॉस पण आपल्याला घरीच बनवायचं आहे, सगळं घरीच बनवायचं. आता हे टोमॅटोची प्युरी आहे, त्यामध्ये घालून घ्यायचंय मीठ, लसूण बारीक ठेचून घ्यायचा एकदम, सीझनिंग घालायचे थोडस, चिली फ्लेक्स तुमच्या गरजेनुसार तुम्ही चिली फ्लेक्स घाला. तिखट जास्त आवडत असेल तर जास्त घाला. आणि काळी मिरी थोडीशी क्रश करून घालायची. हे सीझनिंग आहे ना, हे इटालियन सीझनिंग, हे आपल्याकडे बाजारात मिळते. चिली फ्लेक्स पण मिळतं आणि काळी मिरी तर आपल्या घरी असतेच. तर काळी मिरी जर असा नसेल तर आपण कुटून घालायची किंवा मिक्सरला वाटून घालायची. आणि चिली फ्लेक्स आपल्याकडे नसेल तर मिरचीच्या बिया काढायच्या आणि मिक्सरला लाल मिरची वाटायची आणि ती घालायची, म्हणजे पण ती जाडसर वाटायची अशा पद्धतीने. आता मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडस तेल घालायचंय, अगदी थोडस. ऑलिव्ह ऑइल असेल तर ऑलिव्ह ऑइल घाला, किंवा नसेल तर साधा ऑइल घाला आणि मिक्स करून घ्या. आता हा आपला सॉस तयार झाला. हा आपल्याला पिझ्झा बेसवर लावायचा आहे आणि पिझ्झा बेस आपण घरीच बनवणार आहे आणि सॉस पण घरी. अशा पद्धतीने डायरेक्ट डो सहित आपण पिझ्झा बनवत आहे, तोही घरी. 10 मिनिटं झालेली आहेत. आता ईस्ट फुललेलं आहे, आता त्यामध्ये आपल्याला हे पीठ घालून घ्यायचंय. मैदा म्हणजे थोडं थोडं करून हे मैदा घालून घ्यायचं आणि मिक्स करत जायचं आणि भरपूर मळून घ्यायचं. हे व्यवस्थित मळून घ्यायचं. आधी मी चमच्याने मळून घेते आणि नंतर हाताने व्यवस्थित मळून घेते. सॉरी, एकदम मऊ मऊ झाला बघा मैदा.
आता मी बाउल मधनं हा डो काढून घेतला आणि आता हा मळतच राहायचं. पोळपाटावर मळा किंवा चॉपिंग बोर्डवर किंवा तुमचा किचनचा ओटा प्लॅटफॉर्म चांगला असेल तर त्यावर घ्या मळायला. एकदम स्मूथ होईपर्यंत आपल्याला हा मळून घ्यायचा आहे व्यवस्थित. बघा हा डो आहे ना, असा उचलला ना का त्याला जाळी जाळी दिसली पाहिजे, अशी अशी जाळी दिसली पाहिजे बघा, अशी. आता हा अजून भरपूर 10-15 मिनिटं असं मळतच राहायचंय. बघा हे जवळजवळ 20 ते 25 मिनिटं मी हे मळून घेतलं. आता मळून झालं असं तर आपण हे असं घेतल्यानंतर बघा हाताला सुटलं जातं. बघा हाताला सुटलं जातं. आता ह्यावर थोडस तेल घालायचंय आणि पुन्हा थोडं मळून मग आपल्याला हे अर्धा तास तो हा सेट करत ठेवायचा आहे. आता थोडस बघा इतकं तेल घालायचं आणि मळून घ्यायचं पुन्हा. तेल घातलं का हा अगदी मैद्यासारखा सुटून जाणार बघा, मस्त डो तयार होणार. आता हा मी पुन्हा मळून घेते. बघा आता हा मी डो जो आपण मळून घेतला ह्या चॉपर बोर्डवर, चॉपिंग बोर्डवर, तर तुम्ही हा बाउल मध्ये काढून घेतला आणि बघा असा गोळा करून घ्यायचा आणि आता ह्याला ना रॅप करून घ्यायचा अर्ध्या तासासाठी. याला पूर्ण घट्ट असा रॅप करून घ्यायचा. अर्ध्या तासाला आता रेस्ट साठी ठेवायचे. आणि मग आपल्याला पिझ्झा बनवायचा आहे ओव्हन मध्ये, ते पुढे पाहूया. आता यावर ना एक झाकण पण ठेवायचं म्हणजे तो व्यवस्थित फुलला जाईल. आता आपण हा डो काढून घेऊया. बघा हा फुललेला आहे, एकच पिझ्झाचा केलेला आहे, एक पिझ्झासाठी. आता हा डो आपल्याला ह्या प्लेट मध्ये अल्युमिनियम फॉइल ठेवलेले आहे आणि त्याला तेलाने ग्रीस केलेलं आहे, त्यावर घालून घ्यायचंय. आणि हा ओव्हन आधी आपण प्रीहीटला करत ठेवलेला आहे आणि आपल्याला हा ओव्हन मध्ये बनवून घ्यायचंय. आता हा हाताने पसरवून घ्यायचा आणि शेप तुम्ही तुमच्या गरजेनुसार ठेवायचा. शेप चौकोनी ठेवा, गोल ठेवा. असा मी आता हा पसरवून घेते हाताने आणि मग तुम्हाला दाखवते. बघा हा मी पसरवून घेतला आणि हा ट्रेच्या शेपचा केला. तुम्ही सर्कल पण करू शकता, जसं जितका ट्रे आहे तितका मी मोठा घेतला. आणि आता ह्यावर ह्या भाज्या वगैरे घालून घ्यायच्या. भाज्या घालायच्या आधी याला फोर्कने असं थोडेसे असे होल करून घ्यायचे, जसे पिझ्झा बेसवर असतात तसेच. आता सर्वप्रथम ह्यावर सॉस घालून घ्यायचं आणि आता हा पसरवून घ्यायचा. फक्त बॉर्डरला कॉर्नरला आणायचं नाही. आता सॉस सगळा व्यवस्थित पसरवून घेतला बघा आणि भरपूर घालायचा. आता ह्यावर चीज घालायचंय. जितका सॉस आहे ना तेवढ्या सगळ्या बाजूने चीज घालून घ्यायचंय. बाहेर काढायचं नाही, मग ते बाहेर निघालं जातं. आणि हे करायला घेतात ना तेव्हाच आपला ओव्हन प्रीहीट करत ठेवायचा. आता ह्यावर भाजी घालून घ्यायची. चीज बघा भरपूर घालून घेतलं आणि अशी भाजी पसरवून घ्यायची, सगळ्या भाज्या असतील त्या. आता वरून असं चीज घालूया. आता हा पिझ्झा बेस आणि सगळं रेडी आहे. आता आपल्याला हा ओव्हन मध्ये ठेवायचंय आणि ओव्हन 220 डिग्रीला प्रीहीट झालेला आहे. आता त्यामध्ये आपल्याला 15 मिनिटं ठेवायचंय. चला मग आपण हा ओव्हन मध्ये ठेवूया. थोडस असं वरून तेल घालून घ्यायचं
अगदी थोडस असं लेअर मध्ये घालायचं. बस आता आपल्याला हा सेट करत ठेवायचंय. आता ओव्हन मध्ये आपण ठेवून घेऊया आणि आता 15 मिनिटांनी आपण उघडून पाहायचा. बघा 15 मिनिटांनी पिझ्झा ओव्हन मधून काढून घेतला. आता ह्याला 10 मिनिटं गार करून घ्यायचा आणि मग कट. बघा मंडळी, छान असा आपला हा पिझ्झा तयार झालेला आहे. आता हा 10 मिनिटं गार करून घ्यायचा आणि मग ह्याला कट करायचा. कशी झाली रेसिपी मला कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.